कोथिंबीर जो डोस टाकणार सर, त्याच्यामध्ये पण आपल्याला आता तो 1च महिन्याचं पीक आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला जो डोस आहे तो आपण SSM आणि कृषी अमृत वापरणार, पण त्याच्यामध्ये RNPH वापरायचं आपल्याला त्याच्यामध्ये. हो, कोथिंबिरीमध्ये तुम्ही RNPH काळ्या जमिनीमध्ये नाही वापरलं तरी चालेल, पण हलक्या जमिनीत लागेलच तुम्हाला. हलक्या भुरकट जमिनीमध्ये तुम्हाला RNPH लागेलच. ओके. म्हणजे तुम्ही कमी टाका, हां 3 किलो टाकू नका, पण तुम्ही 1200 ग्रॅम तरी टाकाच त्याच्यामध्ये. येस येस येस. ओके. आणि सोबत SSM घ्या. हां आणि काळ्या जमिनीमध्ये तुम्ही फक्त SSM आणि कृषी अमृत सुद्धा घेऊ शकता, पण जर काळी जमिनीमध्ये जर pH हाय असेल येस येस आणि कडक झालेली असेल जमीन, तर तिथं पण RNPH तुम्हाला लागेल, पाहिजेच. पहिल्या वर्षी लागेल. म्हणजे पीक 1 महिन्यात असं नाही तर 4 महिन्यात. नाही, त्यांनी काय एक बेसल डोस पाहिजे त्याला. तुम्ही जर नवीन युजर असाल तर मस्ट आहे, म्हणजे वापरलंच पाहिजे. त्याशिवाय तुम्ही वापरूच नका. तुमची भरपाई मिळेल ना, जमीन सुपीक होईल तुमची. बरोबर आहे. पुढच्या पिकाला परफेक्ट. आपली एकदा पेरणी झाली का आपण त्याच्यावर सॉइल चार्जरची फवारणी करणार, म्हणजे केली पाहिजे का ती? केली पाहिजे ना. तर तुम्ही पेरणी रोप पेरणी झाल्यानंतर रोप पेरणी केली कशाची? कांद्याची रोप पेरणी किंवा धान्याची रोप पेरणी केली, तुमचं जे वरच्या मातीच्या वरच्या लेअरमध्ये जे काही टॉक्सिक एलिमेंट्स आहे, जे क्षार आहे किंवा जे येणार आहे पाण्यातून, त्याचं सर्वांचं चिलेशन होईल. म्हणजे एक फवारणी सॉइल चार्जरची केली आहे. दुसरा एक फायदा, तुम्ही जर उगून आल्यानंतर जर सॉइल चार्जरची जर एक 30 ml नी फवारणी केली तर तणच उगवत नाही. उगवलं तर ते थांबून जातं. येस येस येस. धना, कोथिंबीर, आपले हे जे मेथी हे सगळं आहेत, त्यांना काय करतात की एकदम 30 दिवस झाले का त्यांना अशी स्ट्रॉंग औषधं मारले जातात तिथे की 1 ml औषध असतं की धना पटकन लगेच मोठा होऊन येतो, असं काय होतं. PGR. तर आपल्या याच्यामध्ये आपण वगैरे असं ते वापरतात, त्यामुळे तो पटकन मोठा. दारू वापरतात, काही वापरतात, डेंजर. आणि आपल्याकडे आपण काही पण वापरतात आणि कसंही पिकवतात आणि मग म्हणतात का शेतकऱ्याला कोणी किंमत देत नाही. लोकांना काही पाजा, काही तो धना असा असतो की त्याला फक्त चुकून पाऊस जरी आला थोडा लगेच बाद होतो. मग तो म्हणजे आज लाख रुपयाला तो धना घेतलाय, तो उद्या त्याचे 10,000 पण कोण देत नाही. नकली असतो तो नकली पिकवलेला असतो ना. फॅशन की दुनिया मी गॅरंटी की अपेक्षा ना करी, असं येते. त्याच्यासाठी आपण समजा आपल्याला वाटलं की धना आपला जरा कमी आहे, तर आपल्याला तो वाढवायचा चांगला, तर वाढू शकतो ना आपण. आपल्याकडे जे एनर्जी बुस्टर आहे, इन्स्टंट चार्जर आहे, क्रॉप चार्जर आहे, फ्रूट चार्जर आहे, यांनी तुम्ही ग्रोथ फास्ट करू शकता. यांच्या फवारणी घेऊन सॉइल चार्जरने ग्रोथ स्टॉप करू शकतो आणि फ्रूट चार्जर आणि क्रॉप चार्जरने ती वाढवू शकतो. एनर्जी बुस्टर हे ग्रोथ वाढवण्यासाठी एक नंबर. ओके. एनर्जी बुस्टर, क्रॉप चार्जर, फ्रूट चार्जर हे एकदम बेटर कॉम्बिनेशन. ओके. तुम्हाला व्हेजिटेटिव्ह ग्रोथ हवी असेल तर ओके. त्याच्यामध्ये लिफ चार्जर एक फार सुंदर आहे. लिफ चार्जर तुम्ही जर घेतलं त्याचं LSQ केलं, म्हणजे लिफ चार्जर घ्यायचं 1200 ग्रॅम आणि त्याला 3600 ml सॉइल चार्जर 3-4 दिवस ठेवायचं एकत्र. आणि हेच फ्रूट चार्जरमधून अमृतजलच्या पाण्यामधून फवारून द्यायचं. एकदम खतरनाक ग्रोथ. मग ग्रोथ अशी का पॉझिटिव्ह वजन वाढणार डायरेक्ट तुमच्या भाजीचं. ती कोथिंबीर असो, मेथी असो किंवा तुमचा बाकी सगळं शेपू वगैरे पालेभाजी, एक नंबर भाजी. आणि भाजी कोराची मिळणार, एकदम लाल कोराची, टेस्टी एवढी भेटणार की लोक तुमचे डबल येणार नाही. आणि किपिंग क्वालिटी एवढी वाढणार की एक्सपोर्ट वाला सुद्धा खुश होणार. त्याला जर कळलं तुमचा माल आहे हा, तुमचा वेळा तुमच्यासाठी कायम बांधील राहणार. आता आपण जे रोपाची लागवड करणार सर, त्याच्यामध्ये आपण ड्रिंचिंग कोणत्या करणार? समजा आपण पहिला LSQ तर आपण एक सेट झालं, म्हणजे भाजीपाल्यामध्ये ड्रिंचिंग कोणती करायला पाहिजे. पहिली तर सॉइल चार्जर आणि एनर्जी बुस्टर जाणार आहे, ती रेग्युलर जाणार. दर साधारणतः 8 किंवा 10 दिवसाला रेग्युलर जाणार. ओके. 8 ती रेग्युलर केलं पाहिजे. त्याच्यानंतर कारण पाण्याचं pH खराब आहे ना, माहिती ना आपल्याला, त्याच्यामुळे ते आपल्याला रेग्युलर सोडायचं. पाण्यामुळे सोडावं लागतं ते. आपल्याला पिकाला गरज आहे म्हणून नाही, पाण्यामुळे ते सोडायचं आहे. त्याच्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला LSQ शिलाची ट्रीटमेंट ड्रेंचिंग करायचं आहे. कधी कधी तुम्ही क्रॉप चार्जर वगैरे हे पण ड्रेंचिंग करता. असं त्याच्यामुळे ह्या ड्रेंचिंग तुम्ही रेग्युलर करू शकता. तुम्हाला जर फवारणी करायचीच नसेल सगळं ड्रेंचिंग देऊ शकता. ओके. आणि एक 15 दिवस झाले की आपण शिलाजीत चालू करू शकतो. शिलाजीत आपण 15 दिवसाच्या आधी पण चालू करू शकतो सर? कधी पण चालू करू शकतो, पण तुमचा खर्च वाढू नये म्हणून आपण अंतर सांगतो. ओके. एसीटी वैदिकचे रोप आपल्याला म्हणजे अशी कोणती नर्सरी आहे का जी आपली एसीटी वैदिक वापरून भेटते ना तुम्हाला कॉन्टॅक्ट, किंवा जे नर्सरीवाले म्हणजे विशेष करून आपले जे फळबाग आहे, डाळिंब वगैरे याचे शेतकरी आहेत आपले, किंवा काही नर्सरीवाले पण वापरतात. किंवा तुम्ही जरी नर्सरीला वापरत नसेल, ते नर्सरीवाले का नाही वापरत? कारण यांनी काय होतं, रोप निरोगी होतात जास्त आणि मग ते लगेच लावावं लागतात. त्यांच्या कसं आहे, केमिकलवर त्यांना वाढ थांबवता येते,
वाढ पाय फास्ट तशी करता करता येते, येते. तसं कसं ते पाय तसं परवानगी इथं वापरता मिळत नाही ना. येस येस येस. मग त्यांना धंदा करायचा आहे, त्यामुळे ते नर्सरीवाले आपल्याला जास्त लक्ष देत नाही. त्यांना त्यांचं रोप विकण्यावर जास्त फोकस Yes, येतो. yes, रोपाचं yes. पुढे जाऊन काय होणार त्यांना त्याची काही घेणं त्याची नाही. काही घेणं देणं पण नसतं. ज्या नर्सरीवाल्याला असं वाटतं की नाही रोपांनी माझ्या शेतकऱ्यांचं कल्याण झालं पाहिजे, तो शेतकरी हे वापरतो. आणि जर नाही वापरलं त्याने, तुम्ही त्याचं हार्डनिंग करा आपल्या याच्यामध्ये येऊन, स्वतःहून जाऊन म्हणजे आपल्या हेच तुम्ही जे बुक केलेलं रोप आहे त्याला तुम्ही स्वतःहून ट्रीटमेंट करा ना. आता काय काय होतं सर का हा आपण त्यांना डोस सांगितला. आता मी काय करतो की मी ऑफिसमध्ये असलो ना का मी बऱ्याच म्हणजे काही मुलं आहेत अशी का जी ऑफिसमध्ये करतात आणि शनिवार रविवार जाऊन शेती पण बघतात त्यांची. संडे फार्मर. हा, तर मी त्या सगळ्यांना एसीटीच्या मार्गाला लावले बऱ्याच जणांना. ऑफिसमध्ये मुंबईला. हा, आणि त्यातल्या आम्ही तर बाकीच्यांनी काही तर नाही अजून ते मनाव घेतलं, पण त्यातल्या एक दोन जणांनी ते मनाव घेतलेले. तर त्यातला आम्ही सातारला आम्ही आल्याचा सगळ्यात पहिला प्लॉट आम्ही केला. आणि आता ह्यावेळेस पाऊस दिवाळीपर्यंत पाऊस होता. त्याचा प्लॉट पूर्ण आल्याच्या पावसामध्ये असला तरी त्याला काहीच झालं नाही. म्हणजे आधी काय झालं का त्याच्या बाजूला केमिकलचा प्लॉट पण आहे. तर आधी आपला प्लॉट थोडासा छोटा होता. तो मला म्हणाला तो मला म्हणायचा की आपल्या हाईट वाढत नाही, आपले फुटे वाढले नाही अजून, आणि तो केमिकलचा प्लॉट सपकन गुडघ्यापर्यंत झालाय. त्याला बोललो काही टेन्शन घेऊ नको, पण वापरू नको दुसरं काय म्हटलं. आपला प्लॉट जाणार पुढे, कारण मी व्हिडिओ बघतो त्यामुळे मला माहिती आहे हा आपला प्लॉट पुढे जाणार आहे. पण नंतर काय झालं का आपलं आलं एकदम जबरदस्त झालं. एवढ्या पावसात सुद्धा आपल्या काळ्या जमिनीत असून आलं सड नाही लागली, कुठेच प्लॉट लागला नाही. मी काय म्हणतो तुम्हाला, आपण जेव्हा घाट लागत होतो तेव्हा आपला ड्रायव्हर गाडी कळते काय पाहतो, सपाट रस्त्याला नाही कळत एवढं. आणि केमिकलचं आलं सड लागली त्याला. बरोबर आहे की नाही? ते झालं. तो आमचा प्लॉट सक्सेस झाल्यानंतर आम्ही काय केलं, त्याला बोललो आता आपल्याला शिमला ट्राय करायची. शिमला केली, पण शिमलाचा आमचा प्रॉब्लेम काय झाला का ते आधी ग्रोथ बीथ सगळं एकदम व्यवस्थित होतं, पण नंतर त्याला जी ती तुम्ही मग सांगितलं ना क्षाराचं प्रमाण, तो प्रॉब्लेम झाला आणि ते असं झालं आणि ते परत सुधारलंच नाही. आणि जेव्हा त्या बायोनेट बघितलं तर सगळ्या होलमध्ये त्याच्या आहे ना सगळं सफेद झालं. तो क्षाराचा प्रॉब्लेम तुम्ही मग सांगितलं तो झाला. तो त्याच्या वेळेस काय होतं का समजा एखाद्याला मी सांगितलं आपला हा डोस द्यायचा पहिला, तर जवळजवळ पहिला आपला डोस बघितला तो 32,000 पहिला डोस होता एकरीचा. हा, एकरी डोस. तर त्याच्यामध्ये समजा एखाद्याला समजा तेवढी नसेल द्यायची तर आपण त्याला कुठं कमी करायला सांगू, त्याला अर्धा एकर लावायला सांगा. अच्छा, हा, डोस मध्ये कमी नाही करायचं, त्याला आपण जमीन क्षेत्र कमी करा, त्याला पण क्षेत्र कमी करा. आपलं कसं आहे माहिती का, तुम्ही काय म्हणून राहिले मला का तुम्ही समजा मर्सिडीज बेन्झ गाडी आहे, तुम्ही त्याला म्हणून राहिले नाही गाडी 15 लाखामध्ये गाडी बनवा तुम्ही, मला ती 40 लाखाची नाही परवडते, मला 15-20 लाखात मी परवडू शकतो. तर ते असं करू शकतात का, अर्धी गाडी कापून तुम्हाला देऊ शकता का? नाही. किंवा 2 टायरची गाडी चालेल का? नाही, त्याला 4 टायर पाहिजे ना. तसं हे आपले जे बेसल डोस आहे हे पूर्ण गेलेच पाहिजे. तुम्हाला नाही देणं शक्य ना, तुम्ही 10 गुंठे करा, 5 गुंठे करा. बरोबर. म्हणजे आपण त्या डोस मध्ये नाही, त्याला आपण क्षेत्रामध्ये कमी जास्त सांगू शकतो. बरोबर. आपल्याला श्रीमंत शेतकरी बनवायचे का ॲव्हरेज? श्रीमंत शेतकरी बनवायचे असेल तर नो कॉम्प्रोमाइज. येस. बेसल डोस बरोबर कॉम्प्रोमाइज नाही. तुम्ही क्षेत्र कमी करा. येस. कॅपॅसिटी नसेल तर क्षेत्र कमी करा, तुम्ही बेसल कमी क्षेत्र करा ना, काय प्रॉब्लेम आहे? बरोबर. कमी क्षेत्र करून उत्पन्न तेवढंच करा. करेक्ट. पाण्याचा जो पीएच आहे सर, तो आपण अमृत जल वापरून आपण पाण्याचा आणि जमिनीचा पीएच हा अमृत जल आणि आपला बेसल डोस वापरून तो आपण आटोक्यात आणू शकतो. समजा वाढला असेल, होऊ शकतो ना तो. काय असतं, पाण्याचा पीएच हा मेन फॅक्टर नाही आपल्यासाठी, वैदिकसाठी. आपल्याला पाण्यातला टीडीएस इम्पॉर्टंट गोष्ट आहे. टीडीएस आणि पाण्यातली टॉक्सिसिटी. ओके. तिसरी गोष्ट आहे पाण्यातला जिवंतपणा. पाण्यातला जिवंतपणा म्हणजे काय, पाण्याच्या आतमध्ये जे जीवाणू असतात त्या जीवाणूंचं अस्तित्व, जसं दह्यामध्ये जीवाणू असतात सगळे, बरोबर आहे ना. त्याच्यामध्ये दही सगळ्यात पौष्टिक असतं. ऑक्सिजन सहित राहणारे जे जीवाणू आहे, ॲरोबिक जे मायक्रोब्स आहेत, त्यांचं प्रमाण वाढलं पाहिजे. आता मग काय होतं, पीएच म्हणजे पोटेन्शियल हायड्रोजन. मग पोटेन्शियल हायड्रोजन जो आहे तो तुमचा कशावर अवलंबून आहे, त्याच्यामध्ये जे काही इतर क्षार आहेत पाण्यामध्ये विरघळलेले, ते क्षार काय करतात, याच्यामधल्या हायड्रोजन बरोबर बाउंड होतात. मग पोटेन्शियल हायड्रोजन काय होतो, अपडाऊन होतो. बरोबर आहे. आणि म्हणून तुम्हाला त्याच्यामधल्या क्षारांची काळजी असली पाहिजे, पीएचची नाही. क्षारांचं प्रमाण मापात असलं पाहिजे. मग क्षारांचे जे काही क्षार आहे, समजा तुम्ही कॅल्शियमचं घेतलं तर कॅल्शियमचे धनभार जो आहे, काही मूलद्रव्यांचा ऋणभार आहे, बरोबर आहे की नाही. काही मूलद्रव्यांचे बॉन्ड्स हे जास्त आहेत, मग ते बॉन्ड जास्त असतात ते जास्त हायड्रोजनला ॲक्वायर करतात. लक्षामध्ये. त्याच्यामुळे तुमचं पीएच व्हेरी होऊ शकतो. मिनरल्स महत्वाचे, मिनरल्स कंट्रोल. ते मिनरल्सला दोष देत नाही, मग ते पीएचला दोष देतात. लक्षामध्ये. बरोबर. समजा हिमालयातलं पाणी आहे, हिमालयातलं पाणी 7 पीएचचं थोडी,
जेव्हा ते मिनरल वॉटर येत होते हा हा बरोबर आहे की नाही, Yes. ते 9.5 pH पाणी. pH होतं. मग माणसाला जर 9.5 pH पाणी चालू आहे, चांगलं आहे, तर झाडाला का बरं नको? पण झाडाला ते मिनरलचा दोष देऊ शकत नाही ना, कारण रासायनिक खतं त्यांची आहे, म्हणून ते दोष कोणाला देणार? पीएचला. आणि बाकी TDS जे आहेत ते आपण आपल्या यांनी सगळ्यांनी जर माणसाला 9.5 pH पाणी पाहिजे, झाडाला बी अल्कलाइनच सॉइल पाहिजे, तर पाणी तुम्हाला 7 pH का बरं पाहिजे? का पाहिजे ते तसं करायला सांगतात, कारण ते 7 pH झालं तर ते त्यांचे रासायनिक खतं लागू पडतात, नाही तर ते लागूच होत नाही, म्हणून ते तुम्हाला 7 pH 7 pH करायला लावतात ते. असं आहे ते. एससीटी वैदिक मध्ये आपल्याला पाण्याचं पीएच फार महत्वाचं नसून त्याची क्षारता जास्त महत्वाची, ती मेंटेन करणं गरजेचं. येस येस येस. ओके. LSQचा वापर आपण हा डोस मध्ये करू शकतो का? एलिस्कोचा वापर डोसमध्ये का करायचा तुम्हाला? मला सांगा. सकाळी तुम्ही नाश्ता केला, नंतर तुम्ही दुपारी काय करणार? जेवण करणार. परत 4 वाजता तुम्ही हायटी घेणार, हा बरोबर आहे. तुम्हाला हायटी जेवणाबरोबर दिला तर काय अडचण? तुम्ही असं विचारताय मला. म्हणजे 2 जेवणांच्या मध्ये तुमचं जे एक्झर्शन होतं ना, येस, त्याच्यासाठी एलएसक्यू आहे. म्हणजे LSQ आपल्याला तो शिराजित करून आपल्याला टॉप बॉटम 100% आपल्याला बेसल डोस मध्ये नाही. हे बघा, एक सिंपल गोष्ट आहे. 2 खांब असतात. तुम्ही एखादा पूल पाहिला का? रोपवेचा पूल. बरोबर. 2 खांब असतात आणि त्याला वरती टॉवर असतो, त्याला रोप असतो. आता मला सांगा, खालून तर त्याला फाउंडेशनचे टॉवर आहे, तरी वर रोप का बरं आहे? खालून त्याला एवढे पिलर्स आहे मोठे मोठे, तरी पण वर रोप का बरं आहे? जो मधला जो गॅप आहे तो वाढवता येतो ना, एक पिलर स्किप करता येतो, म्हणजे एक बेसल डोस स्किप करता येतो ना. कशामुळे? एलएसक्यू मुळे. मग तुम्ही ज्यावेळेस एलएसक्यू करता त्यावेळेस तुमचा एक मोठा बेसल डोस स्किप होतो. तुम्ही मध्ये ज्यावेळेस नाश्ता करता, थोडासा हायटी घेता, त्यावेळेस तुमचं एक जेवण स्किप होतं आणि ते शरीरासाठी पण काम कमी होतं आणि तुमची पण एनर्जी मेंटेन होते. असं आहे, म्हणून ते एलएसक्यू मध्ये पाहिजे, दोघांच्या मध्ये. हा, आता आपण फ्रूट आणि क्रॉपची ही फवारणी जर आपल्याकडून जास्त झाल्या तर त्याचा काय प्रॉब्लेम होऊ शकतो? नाही. तुम्ही फ्रूट आणि क्रॉप ग्रोथ जास्त होणार, रस वाढणार, असं काय होऊ शकतं? तुमची फ्रूट आणि क्रॉपची जर फवारणी जास्त केली तर ते एकच स्टेजचं काम करेल. मुळात तुम्हाला ते जे सायकल आहे, फ्रूट क्रॉपची गेली का फ्लावर फ्रूटची गेली पाहिजे, त्याच्यानंतर साईज फ्रूटची गेली पाहिजे. तुम्हाला जर करायचं सायकल आहे तर असं पूर्ण करा. ओके ओके. असं करा. ती फवारणी जास्त झाल्याने प्रॉब्लेम काय होणार? प्रॉब्लेम काही नाही, परंतु सायकल नाही करा. येस 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 येस. ओके. SSM जे आहे सर, ते आपलं ते आपण पाणी करून सोडू शकतो का? SSMचं पाणी करून सोडण्याची काय गरज आहे तुम्हाला? हा पहिला प्रश्न. हा, जर समजा कधी कधी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ समजा तुमची होत नसेल, तर तो एक पर्याय आहे चांगला. म्हणजे कृषी अमृत आणि SSM याचं पाणी करून हाताने ड्रिंचिंग करावं लागेल तुम्हाला. ड्रिपमधून नाही सोडता येणार. हा, ड्रिप गाळून नाही, हाताने करू शकता. हाताने करू शकतो. हा इमर्जन्सी रिझल्ट म्हणून तुम्हाला समजा LSQ नाही करू शकत तुम्ही, त्यावेळेस तुम्ही कृषी अमृत आणि SSM या सगळ्यांचं पाणी करून सोडू शकता. म्हणजे आपल्याला वाटलं समजा आता व्हेजिटेटिव्ह ग्रोथ नाहीच करू शकता. चांगला आयडिया आहे. कृषी अमृतच्या 2 बॅग आणि SSMची एक बॅग सगळ्या एकत्र करून तुम्ही त्याचं ड्रेंचिंग करू शकता. त्यामध्ये फक्त फ्रूट चार्जर घ्यायचं. अच्छा. हा हा हा. सर, आपले काही प्रोडक्ट आपण वॉटर सॉल्युबल मध्ये काढणार आहोत का? असं काय वॉटर सोल्युबल मध्ये म्हणजे जशी शिलाची ट्रीटमेंट आहे ती आमची करण्याचा विचार आहे, चालू आहे प्रयत्न, संशोधन त्याच्यावरती. ती तयार झाली तर आम्ही उपलब्ध 100% करू. येस येस येस. म्हणजे डायरेक्ट रेडी टू यूज होणार आपल्याला. डायरेक्ट आंबेच्या पाण्यामध्ये हे करायचं, डायरेक्ट सोडण्याचं. तो पण थोडीशी सेवा करण्याची संधी मिळते शेतकऱ्यांना, करा. नाही, ते करतो नक्की आम्ही.